नमस्कार, मी मनीषा. ब्राईट फूड्स अँड क्रिएशन ह्या यूट्यूब चॅनलवर आपले खूप खूप मनापासून स्वागत आहे. आज आपण तयार करणार आहोत बाजरीच्या पिठाची खुसखुशीत आणि खमंग अशी पुरी. ही पुरी अगदी आठवडाभर टिकते. त्यामुळे तुम्ही ही पुरी प्रवासात सुद्धा घेऊन जाऊ शकता आणि दही किंवा टोमॅटो सॉस हे कशासोबतही तुम्ही ही पुरी खाऊ शकता. ही पुरी बनवायला फार वेळ लागत नाही. खूप कमी वेळेमध्ये आणि खूप कमी साहित्यात ही पुरी तयार करता येते. त्यासाठी ही पुरी तुम्ही नक्की बनवून पहा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा. चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूया. सुरुवातीला एका मिक्सरच्या भांड्यामध्ये 1 चमचा ओवा, 2 चमचे धने आणि 1 चमचा जिरे हे बारीक करून घ्यायचे. पहा आपले बारीक करून झालेले आहे. तुम्ही पाहू शकता. आता परत दुसऱ्या मिक्सरच्या भांड्यामध्ये 7 ते 8 लसूण आणि थोडीशी कोथिंबीर आणि 7 ते 8 हिरवी मिरची हे बारीक करून घ्यायचे. पहा आपले हे सुद्धा बारीक करून झालेले आहे. पहा अशा पद्धतीने हे बारीक करून घेतलेले आहे. आता पुरीसाठी लागणारे पीठ मळून घेऊयात. त्यासाठी एका पसरट भांड्यामध्ये 2 वाटी बाजरीचे पीठ घेऊयात आणि आपण बारीक केलेली हिरवी मिरची, लसूण होते ते वाटण घालूयात. त्यानंतर आपण धने, जिरे हे बारीक केले होते ते सुद्धा यामध्ये घालूयात. 1 चमचा हळद घालूयात. 1 चमचा लाल तिखट घालूयात. आपण हिरवी मिरचीचाही वापर केल्यामुळे येथे लाल तिखट 1च चमचा घालत आहे. आता यामध्ये घालूयात 3 चमचे बेसन पीठ. बेसन पीठ यासाठी घालायचे म्हणजे आपल्याला पुरी लाटता येईल. 2 चमचे तीळ घालूयात. तिळामुळे खमंगपणा येतो. आणि चवीनुसार मीठ घालायचे आणि वरून थोडीशी बारीक कट केलेली कोथिंबीर घालूयात. आता हे सर्व हाताने छान असे मिक्स करून घ्यायचे. हे पिठाला सर्व चोळून घ्यायचे. हे सर्व छान असे मिक्स करून झाले की यामध्ये थोडे थोडे पाणी घालून हे पीठ मळून घ्यायचे. हे बाजरीचे पीठ असल्यामुळे पाणी येथे आपण कमीच वापरणार आहोत. खूप कमी पाणी लागते बाजरीचे पीठ असल्यामुळे. आणि हे पीठ थोडेसे घटसरच मळून घ्यायचे. बाजरीचे पीठ असल्यामुळे येथे जास्त पाणी लागत नाही. जसे आपण गव्हाचे पीठ मळताना पाणी लागते तसे जास्ती पाणी लागत नाही. खूप कमी पाण्यामध्ये हे पीठ आपले मळून होते. पहा आपले पीठ मळून झालेले आहे. आपण पीठ घटसरच मळून घेतलेले आहे आणि लगेचच आपण पुरी तयार करणार आहोत. हे बाजरीचे पीठ असल्यामुळे लगेचच हे पीठ थोडेसे मऊ होते. त्यामुळे याला भिजत ठेवायची गरज नाही. याच्या लगेचच पुऱ्या लाटून घेऊयात. याचा एक गोळा तयार करूयात. अगदी आपण चपाती बनवण्यासाठी करतो तसाच एक गोळा तयार करायचा. याला थोडेसे तेल लावून घ्यायचे आणि पळपुटावर ठेवून हे लाटून घ्यायचे. बाजरीचे पीठ असल्यामुळे याच्या कडा थोड्याशा कट होतात. त्यामुळे तुम्ही प्लास्टिकचा पेपर लावून ह्या पुऱ्या तुम्ही लाटू शकता. थोडेसे जाडसरच लाटून घ्यायचे. पहा लाटून झालेले आहेत. याच्या आता आपण पुऱ्या कट करून घेऊयात. तुम्हाला पाहिजे त्या आकारामध्ये तुम्ही पुरी कट करू शकता. मी येथे डब्याच्या झाकणाने हे पुरी कट करून घेतलेले आहेत. तुम्ही छोटे छोटे गोळे करून एक एक पुरी सुद्धा लाटू शकता. हे कडेला शिल्लक राहिलेले जे पीठ आहे ते पीठ आता आपण बाजूला काढून घेऊयात. अशा पद्धतीने जर पुरी केली तर आपल्या जास्त पुऱ्या होतील. एक एक करत बसलं तर फार वेळ जाईल. पहा मी इथे जाडसरच पुरी लाटून घेतलेली आहे. आता आपण ही तळून घेऊयात. येथे मी तेल गरम करायला ठेवले होते. तेल छान गरम झाले की यामध्ये एक एक पुरी सोडून तळून घेऊयात. गॅस हा मीडियमच ठेवायचा. पहा पुरी आपली अशी खमंग आणि खुसखुशीत पण झालेली आहे आणि टंब अशी फुगलेली सुद्धा आहे. एका बाजूने पुरी तळून झाली की आपण दुसऱ्या बाजूने सुद्धा पुरी व्यवस्थित तळून घ्यायची. गॅस हा मीडियमच ठेवायचा. खमंग खुसखुशीत खरपूस रंग येईपर्यंत आपली पुरी तळून झालेली आहे. आता आपण ही काढून घेऊयात. अशाच पद्धतीने दुसरी सुद्धा पुरी तळून घेऊयात. मस्त अशी दुसरी सुद्धा पुरी फुगलेली आहे. दोन्ही बाजूने खरपूस सोनेरी रंग येईपर्यंत पुरी आपली तळून झालेली आहे. या पुरीला सुद्धा आपण काढून घेऊयात.
या पुऱ्या खायला सुद्धा खूप छान लागतात आणि खूप पटकन तयार होतात. त्यामुळे ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा. अशाच पद्धतीने बाजरीच्या खमंग खुसखुशीत मसाला पुरी आपली तयार झालेली आहे. लहान मुलांना सुद्धा ही पुरी नक्की आवडेल. त्यासाठी ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा. ही बाजरीची पुरी तुम्ही दह्यासोबत, शेंगाच्या चटणीसोबत किंवा टोमॅटो सॉस सोबत कशासोबत सुद्धा ही पुरी तुम्ही खाऊ शकता. खूप अशी सोपी रेसिपी आहे. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. तर पुन्हा भेटूयात अशाच नवनवीन चमचमीत, झणझणीत आणि चटपटीत रेसिपी सोबत. तोपर्यंत बाय बाय.